तरुण भारत नागपूर दिनांक 21 जुलै 2020 आंतरराष्ट्रीय वसंत गणेश काणे चंद्रकोरी पेगॉंगवरील चीनी अरिष्ट. पेंगॉंग त्सो म्हणजे चंद्रकोरीसारखं सरोवर. 1962मधील संघर्षानंतर चीननं एकतर्फी माघार घेतल्यावर अस्तित्वात आलेली प्रत्यक्ष ताबारेषा मुख्यतः जशी जमिनीवरून जाणारी आहे तशीच ती या चंद्रकोरी पेंगॉंग सरोवरातूनही जाते. 4350 मीटर उंचीवरचं 134 किलोमीटर लांबीचं सुमारे 700 चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचं भारत आणि तिबेटला स्पर्श करणारं चंद्रकोरीच्या आकाराचं महत्तम रुंदी 5 किलोमीटर आणि महत्तम खोली 100 मीटर असलेलं निम्म्यापेक्षा जास्त लांबी तिबेटमध्ये असलेलं पर्यटकांचं आवडतं पेंगॉंग सरोवर. वाहत येणारं पाणी साठून तयार झालेलं भूवेष्टीत असल्यामुळे खाऱ्या पाण्याचं हिवाळ्यात पूर्णपणे गोठणारं. याला न नदी येऊन मिळते न यातील पाणी वाहून समुद्राला किंवा दुसऱ्या नदीला मिळतं, ना कधी याचा ओव्हरफ्लो होतो, ना सिंधूचं आकर्षण न तिच्या उपनद्यांवर याची मर्जी. हे आहे पूर्णपणे स्वतंत्र. गोठल्यानंतर स्केटिंग आणि पोलो खेळांसाठी तसंच चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी सुद्धा हे सोयीचं आणि आवडीचं ठरलं आहे. या सरोवरातील पाण्याचा रंग ऋतुपरत्वे निळ्याचा हिरवा आणि हिरव्याचा लाल होत असतो, त्यामुळे हे पर्यटकांच्याही विशेष आवडीचं झालं आहे. पण नाठाळ चीन. 1962 ते 2020 या कालखंडात या भागात अनेकदा संघर्षाच्या ठिणग्या उडाल्या आहेत. पेंगॉंग सरोवराचा किनारा सरळ रेषेत नाही. सिरिजप पर्वताचे सुळके मध्येच त्या सरोवरात घुसून फाट्यांसारखा आकार निर्माण झाला आहे. त्यांना लष्करी भाषेत फिंगर्स असं म्हणतात. फिंगर 4 आणि 8 यात खंदक आणि टेहळणी केंद्र आहेत. ही काढून टाकून पूर्वस्थितीत म्हणजे फिंगर 8पर्यंत चीननं मागे सरकणं अपेक्षित आहे, कारण मे महिन्याच्या प्रारंभापर्यंत भारताच्या गस्ती तुकड्या फिंगर 8पर्यंत गस्त घालीत. पण चीन आता म्हणतो आहे की भारतीय सीमा फिंगर 4पर्यंतच आहे. चीन असा सोकावला तर तो अशीच घुसखोरी डेप्सांग, चुमर, डेमचोक आणि चुशूल भागातही करू शकेल. चीनला इथून आपल्या ठाण्यांची टेहळणी करणं, त्यावर आक्रमण करणं किंवा टेहळणी करणाऱ्यांची वाट अडवणं सहज शक्य आहे. म्हणून चीनला या भागात घुसखोरी करू न देणं तसंच फिंगर 8पर्यंत माघार घेण्यास लावणं खूपच आवश्यक आहे. खुद्द भारताच्या संरक्षण मंत्र्यांनी नुकतीच लडाखला भेट देऊन सर्व तयारीची पाहणी केली. ही सामान्य बाब नाही. ताबारेषेवर परत जा. चीनचं असं म्हणणं आहे की भारतानं फिंगर 4पासून फिंगर 2पर्यंत आणि चीननं फिंगर 4पासून फिंगर 6पर्यंत मागे जावं. चीन फिंगर 6पर्यंत मागे गेला तरी तो फिंगर 8पर्यंत मागे न गेल्यामुळे 2 फिंगर पुढेच राहतो आणि भारताला मात्र काही कारण नसताना फिंगर 4पासून फिंगर 2पर्यंत उगीचच मागे यावं लागेल. म्हणूनच चीननेच फिंगर 8पर्यंत मागे गेलं पाहिजे. 15 तासांचं चर्चासत्र सर्वात जास्त वेळ चाललेलं चर्चासत्र का आहे हे यावरून लक्षात येईल. सैन्य मागे सरकण्याची पद्धती आणि वेळापत्रक यात दीर्घसूत्रीपणा असणं आणि या निमित्तानं वेळकाढूपणाचा अवलंब चीननं करणं मुळीच अनपेक्षित नाही. फिंगर 4पासून चीन मागे हटायला तयार आहे. फिंगर 5पर्यंत सरकलाही आहे, पण डेप्सांग आणि अन्य फिंगर्समधून पूर्णतः हटायला तयार नाही. उलट चीन इथे एक हेलिपॅड तयार करण्याच्या खटपटीत आहे. त्यानं लढाऊ विमानं, तोफा आणि क्षेपणास्त्र आता होटानच्या हवाई तळावर आणून ठेवली आहेत, अशी उलटसुलट वृत्त कानी येत आहेत. त्यामुळे चीनला डोकलामप्रमाणे सन्माननीय माघार घेण्यासाठी म्हणजेच ऑनरेबल रिट्रीटसाठी निमित्त स्वरूपात आणखी काही बैठकांचं गुऱ्हाळ चालू ठेवावं लागेल असं दिसतं. चढाईपेक्षा माघारीची प्रक्रिया अनेकदा गुंतागुंतीचीही असते, कारण प्रत्येक टप्प्यावर पडताळणी करायची असते. शिवाय गलवान दगलबाजीनंतर चीनची विश्वसनीयता शून्याच्याही खाली गेली आहे, हे लक्षात घ्यायला हवं. 5 ऑगस्ट 2019ची घोषणा गंभीरपणे का घेतली? सामरिक लाभाचा विचार करून सैनिकी डावपेचात चीन प्रत्यक्ष ताबारेषेबाबत गेली 6 दशकं सतत बदल सुचवित आला आहे. म्हणूनच गलवान खोरं, पेंगॉंग सरोवर, डेमचोक आणि दौलत बेग ओल्डी यांची संघर्षासाठी चीननं निवड केली.
त्याचवेळी प्रत्यक्ष ताबारेषेसाठी दळणवळणाच्या सोयीही आपल्या ताब्यातील भागात निर्माण केल्या आहेत. मात्र हीच कृती मोदी शासनानं भारतात आपल्या बाजूनं पूर्ण करीत आणताच चीन भडकला. याशिवाय अमेरिका, भारत, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील जवळीक क्वाड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॉग QSD किंवा क्वाड, कोरोना प्रकरणी फसवणूक केल्यामुळे झालेली जगाची नाराजी, अनेक देशांनी केलेली व्यापारी संबंध विच्छेदाची आणि बहिष्काराची तयारी, उलट भारताशी मात्र प्रमुख देशांचे मजबूत संबंध यामुळे चीनी अर्थकारणावर निर्माण झालेलं गंभीर सावट, या सर्वांचा परिणाम चीनच्या अडचणीत वाढ होण्यात झाला आहे. पण तरीही इकडे अक्साई चीन, पूर्ण पेंगॉंग सरोवर, गलवान खोरे हे प्रदेश आपल्याच ताब्यात असावेत यासाठी चीन धडपडतो आहे. पाकिस्ताननं बळकावलेला काश्मीरचा भाग, त्यातली चीनला बहाल केलेली शक्सगाम नदी आणि खोऱ्यासकटची लांब पट्टी आणि अक्साई चीन असे सर्व प्रदेश भारताचे अधिकृत भाग आहेत आणि ते भारताला मिळाले पाहिजेत. ही भारताची तशी पूर्वापार चालत आलेली भूमिका होती आणि आहे. पण 5 ऑगस्ट 2019ला उक्ती कृतीत आणणाऱ्या मोदी सरकारनं सर्व संसद सदस्यांच्या सहमतीनं याच भूमिकेचा पुनरुच्चार केला, तेव्हा मात्र पाकिस्तान आणि चीन खडबडून का जागे झाले हे सांगायलाच हवं काय? शांतता हवी, पण सर्व चर्चांमध्ये पेंगॉंग सरोवरातील 8 फिंगर्स केंद्रस्थानी असणार आणि होतेच, यात शंका नाही. शत्रूला आपल्या सैन्यशक्तीचा आणि संतापाचा अनुभव आलेला आहे. आम्ही शांततेचे पुरस्कर्ते आहोत, पण हा आमचा दुबळेपणा आहे असं कोणी समजू नये, अशा शब्दात मोदींनी नाव न घेता चीनला ठणकावलं आहे. खुद्द शी जिनपिंग यांनीही भारताचं नाव घेऊन लडाख प्रकरणी भाष्य केलेलं नाही. चीनचा विस्तारवाद आणि पाकिस्तान प्रणित दहशतवाद व घुसखोरी यांच्याशी एकाच वेळी लढण्याची तयारी भारतानं केली आहे. यानंतर जो संघर्ष होईल तो ताबारेषेपुरता सीमित राहणार नाही. ते 2 देशातील युद्धच असेल. ते परवडेल का? हे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी स्पष्ट करताच चक्र वेगळ्या दिशेनं फिरू लागलेली दिसतायत. पण तरीही बेसावध न राहता भारत या घटनांवर समर्थांच्या सांगण्याला अनुसरून नजर ठेवून आहे. अखंड सावधान असावे, दुश्चित कदापि नसावे, तजविजा करीत बैसावे एकांतस्थळी. वसंत गणेश काणे यांचा हा लेख आपण तरुणभारत.net या वेबसाईटवरही ऐकू शकता. धन्यवाद.